आजपासून हर क्षणी जीवनाचा आनंद घ्या. आजपासून मनाची नवी शांती तुम्ही मिळवा. बदल करण्याचा काळ हा, काहीतरी करण्याचा काळ हा. आता घ्या आनंद प्रत्येक दिवशी जीवनाचा. आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. आज आपण माणसाच्या भीतीविषयी बोलणार आहोत. मला वाटतं असे बरेच भीतीचे प्रकार आहेत जे माणसावर नियंत्रण करू पाहत असतात. त्यापैकी एक म्हणजे माणसाची भीती, जी खूपच भयानक आहे. जेव्हा आपण माणसाच्या भीतीच्या दडपणाखाली जगतो ते आपलं प्रारब्ध हिरावून घेऊ शकतं. भीतीपासून मुक्त होऊन जगण्याची आशा फक्त देवाचं प्रेम जाणून घेऊनच पूर्ण होऊ शकते. बायबल सांगतं योग्य प्रेम भीतीला भिरकावून लावत असतं. म्हणून आजच्या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की देव तुमच्यावर किती प्रेम करतो आणि भीतीविरहित जगण्यास तो तुम्हाला प्रोत्साहित करतो आहे. शिकवणीचा आनंद घ्या. जाणून घेणं म्हणजे समजून घेणं, ओळखणं, त्याबद्दल जागरूक असणं, उपासना करणं आणि त्याचा अनुभव घेणं. म्हणून जेव्हा मी म्हणते मला माहिती आहे देव माझ्यावर प्रेम करतो, म्हणजे देव त्याचं प्रेम दररोज वेगवेगळ्या पद्धतीने दाखवतो आणि ते मी ओळखायला हवंय. खरंच कितीतरी वेळा आपल्याप्रती देव त्याचं प्रेम व्यक्त करत असतो आणि आपण ते पाहतही नाही, त्याकडे लक्षही देत नाही, ते ओळखतही नाही. थोडीशी तरतूद, थोडीशी मदत, जेव्हा पार्किंगसाठी जागा हवी असते आणि रेस्टॉरंटमध्ये चांगली जागा हवी असते, ते काही असू शकेल. मला वाटतं जर लोकांनी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्यातून त्यांनी देवाचं प्रेम अनुभवलंय ते नमूद करून ठेवलं आणि ते दिवसातून एकदा वाचलं तर ते उपयोगी ठरेल. देवाने तुमच्यासाठी केलेल्या गोष्टी पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. जर तुम्ही त्या गोष्टी नमूद केल्या, एकदा त्याचा आढावा घेतला, तर तुम्ही प्रभूच्या जवळ जाल. तुमच्या जीवनातील क्लेश आणि दुःख यावर मात करण्यासाठी मदत होईल. जाणून घ्या, समजून घ्या, ओळखा आणि पारखा आणि अनुभव घ्या देवाच्या प्रेमाचा. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे आणि जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्येच राहतो. न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्या ठाई धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो. जर देव आपल्यावर प्रेम करतो हे आपल्याला माहित नसेल तर आपल्याला पूर्णत्व येणार नाही, कारण तोच आपला आत्मविश्वास आहे. आपल्यात त्याला सामोरं जायचं धैर्य आणि खात्री निर्माण होते, कारण जसा तो आहे तसे या जगात आपणही आहोत. प्रीतीच्या ठाई भीती नसते इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते. भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. प्रीतीच्या ठाई भीती नसते इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते. भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाहीये. हे मला काय सांगतं? जर माझ्या जीवनात भीती आहे तर खरोखर मी प्रीतीबद्दल जाणून घेतलं पाहिजे. खरंच आज इथे किती लोक असं म्हणतील की मला देवाच्या प्रीतीबद्दल अधिक जाणून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, एक गोष्ट जी मी केली ती म्हणजे प्रेमाचा अभ्यास केला. मी अभ्यास केला प्रेमाचा अभ्यास केला. मी ते अध्याय पूर्णपणे लिहून काढले. मी ते अध्याय पाठ केले. मी ते मोठ्याने म्हटले. एक गोष्ट मी रोज बऱ्याचदा करत होते ती म्हणजे मी मोठ्याने म्हणायचे आणि हे मी देवाच्या आज्ञेनुसार करायचे की देव माझ्यावर प्रेम करतो आहे. माझ्यावर कधी कधी मी आरशात पाहायचे, स्वतःकडे पाहायचे आणि म्हणायचे की देव माझ्यावर प्रेम करतो आहे. माझ्यावर देव दूधवाल्यावर नाही, पोस्टमनवर नाही, दुकानातल्या कारकुनावर नाही, माझ्यावर. तुम्हाला कळतंय आपण देवाबद्दल बोलतो आहोत. सर्वशक्तिमान देव जो विश्व निर्माता आहे आणि तो माझ्यावर प्रेम करतो.
हे विधान इतकं शक्तिशाली आहे जे मला आश्चर्यचकित करतं. गेल्या महिन्यात 2 माणसं माझ्याकडे आली आणि म्हणाली, जेव्हा तू टीव्हीच्या माध्यमातून पाहिलंस आणि म्हणालीस स्वतःला सांगा की देव माझ्यावर प्रेम करतो, आणि मी तसं म्हणायला सुरुवात केली, त्यामुळे माझ्या जीवनात परिवर्तन घडलं. आणि मी तुम्हाला सांगते, मला ते माहितीये की हे असं क्षेत्र आहे जिथे लोकांना मदतीची गरज आहे. देव प्रेम करतो तुमच्यावर, आणि जर देव तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला माहिती आहे, तर तुम्हाला कशानेही काहीही फरक पडणार नाही. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कदाचित मला एखाद्या व्यक्तीशी संबंध ठेवायचे, पण त्यासाठी जर ते मला नियंत्रित करू पाहत असतील किंवा फसवणूक करत असतील तर मला ते नकोय. काही जण एकटे असतील, तुम्हाला जोडीदार हवा असेल, तुम्हाला लग्न करायचंय, पण एक सांगू का, अशी एखादी व्यक्ती जी तुम्हाला दुखवेल तिच्यासाठी तडजोडी किंवा अयोग्य गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही तिच्याशिवाय राहणं अधिक बरं, नाही का? आमेन. अशी एक वेळ होती, मला स्वतःबद्दल वाईट वाटायचं. मी म्हणायचे, देवा माझ्याजवळ तुझ्याशिवाय कुणीही नाहीये, मी अगदी एकाकी आहे. देवा माझ्याजवळ तुझ्याशिवाय कुणी नाहीये. आणि पवित्र आत्म्याने मला सांगितलं, जॉयस तू फक्त देवा बरोबर राहा. ओ येशू मदत कर. इफिसियन्स 3 बघूया. हे किती छान आहे. सकाळी उठायचा, बिछाण्यात पडून विचार करायचा, देव माझ्यावर प्रेम करतो, तो माझ्यावर प्रेम करतो आणि माझ्या जीवनासाठी त्याच्याकडे चांगली योजना आहे. मग जेव्हा सैतान तुम्ही काल केलेल्या चुकांची यादी सांगतो, तेव्हा तुम्ही असं म्हणा, शांत बस, माझ्याशी तुझा काही एक संबंध नाही. एकदा देवाने मला सांगितलं, तुझ्या पापांशी सैतानाचा काही एक संबंध नाहीये, त्याच्याबरोबर राहू नको, तू माझ्यासोबत राहा. जर तुमचे शेजारी येऊन तुमच्या मुलांनी केलेली प्रत्येक चूक तुम्हाला सांगायला लागले, तर तुम्ही म्हणायला हवं, माझ्या मुलांशी तुमचा काही एक संबंध नाहीये. नक्कीच नाही. माझ्या दारातून चालते वा. बरं तुम्हाला काय वाटतं, देव काय म्हणत असेल जेव्हा सैतान त्याच्या मुलांविरुद्ध दोषारोप करत असेल तेव्हा? माझ्या मुलांशी तुझा काही एक संबंध नाहीये, इथून चालता हो तू. हो, हालेलुया. काही लोक स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करून देवाचं प्रेम जाणून घेऊन देवाशी चांगलं नातं जोडून स्वतःला मुक्त करणार आहेत. खरंच तुम्ही देवाशी योग्य संगत कशी कराल जर तुम्हाला हेच माहित नाही तो तुमच्यावर प्रेम करतो, त्याचं तुमच्यावर प्रेम आहे? पौल इफिसियन्स 3 मध्ये वचन 17च्या सुरुवातीला असं सांगतो, ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे नसून, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे नसून, ती रुंदी, लांबी, उंची व खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास व बुद्धी सगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. देवाच्या सर्व पूर्णते इतके तुम्ही स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःशी नातं जोडा, आणि तुम्ही स्वतःवर प्रेम केल्यानंतरच इतरांवर प्रेम करू शकाल. माहितीये तुम्हाला, हे तुमच्याकडे जे नाही ते तुम्ही देऊ शकत नाही. जे तुमच्याकडे नाही ते कसं देऊ शकाल तुम्ही? जर तुमच्यातच शांती नसेल तर तुम्ही ती घरात कशी आणू शकाल? तुमच्या कामात शांती कशी येऊ शकेल जर शांती तुमच्यातच नाही? जर तुम्ही स्वतःशीच संगत नसाल तर इतरांशी संबंध कसे जोडाल? मी चर्चमध्ये गेले, एकमेकांवर प्रेम करा या संबंधीचा संदेश ऐकले, प्रयत्नही केला. मला ते करायचं होतं पण मी ते करू शकले नाही. मला कळत नव्हतं माझं काय चुकतंय, आणि मी जितका प्रयत्न केला तितके अयशस्वी होत होते, आणि मला स्वतःचं फार वाईट वाटलं. आणि मग मला ते कळलं जेव्हा देवाने मला शिकवायला सुरुवात केली की माझ्याकडे जे नाही ते मी देऊच शकत नाही. माझ्या देवाचं प्रेम नव्हतं म्हणून मी ते कुणालाही देऊ शकत नव्हते. पण मला तुम्हाला सांगायचंय, प्रत्येक गोष्ट जी देव तुम्हाला देतो ती तुम्ही दुसऱ्यांनाही द्यावी अशी त्याची अपेक्षा असते.
जर चर्च कोणत्या गोष्टीत कमी पडत असेल तर ते प्रेमात चालणं. तुम्हाला माहितीये का हेच एक ख्रिस्तींचं प्रमुख लक्षण असेल. याचमुळे जनास कळेल की तुम्ही माझे शिष्य आहात जर तुम्ही एकमेकांवर प्रेम केलं तर. प्रेम हा धर्मोपदेश नाहीये. प्रेम म्हणजे वचन नाहीये. प्रेम म्हणजे तुम्ही लोकांना कसे वागवता. प्रेम म्हणजे सोशिकपणा, दया, ईर्ष्या आणि मत्सर नव्हे. किंवा प्रेम म्हणजे प्रदीर्घ सोसणं. प्रदीर्घ सोसणं नाही, प्रदीर्घ सोसणं. तुम्ही तो शब्द बाजूला काढून ठेवा. तुम्हाला अर्थ माहितीये. जर तुम्ही एखाद्यावर प्रेम कराल तर तुम्हाला अशा काही गोष्टींशी जुळवून घ्यावं लागेल ज्या तुम्हाला आवडत नाहीत. आणि देव जोवर त्यांच्यात बदल घडवून आणत नाही तोवर तुम्हाला जुळवून घ्यावं लागणार आहे. खरंच. आमेन. प्रेम कधी मुक्त होत नाही. ते कधी हार मानत नाही. प्रेम अयशस्वी ठरत नाही. प्रेम कधी पापांचा हिशोब ठेवत नाही. मला तुमचं माहित नाही पण मला लांब पल्ला गाठायचा आहे. देव आपल्याला कधी कुणालाही असं वागवायला सांगत नाही ज्या पद्धतीने आपण त्याला वागवलं असेल. आपण माणसाच्या भीतीबद्दल बोलूया. मला तो पाया घालायचा आहे. कारण जर तुम्हाला देवाचं प्रेम माहीत नसेल तर भीतीवर मात करू शकणार नाही तुम्ही. जर तुम्हाला देवाचं प्रेम माहीत नाही तर तुम्ही इतरांवर प्रेम करणार नाही. माणसाची भीती ही अशी भीती आहे की लोक काय विचार करतील किंवा काय बोलतील. बऱ्याचदा ते तितकं नसतं जितकं आपण घाबरतो ते आपल्या सोबत काय करणार आहेत. खरं तर आपल्याला कधीच कळत नाही कोण आपल्याबद्दल काय विचार करतो. त्यामुळे जर लोकांना तुमच्याविषयी बोलायचं असेल तर ते कसंही बोलतील, त्याने काही फरक पडणार नाही. तिकडे दुर्लक्ष केलेलंच बरं. गलातिकरास 1:10 असं म्हणतं की मी आता मनुष्याची की देवाची मनधरणी करावयास पाहत आहे. मी मनुष्यांना संतुष्ट करावयास पाहत आहे काय. मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करीत राहिलो असतो तर मग मी ख्रिस्ताचा दास नसतो. वा, कळलं तो काय म्हणतोय. जर मला लोकांमध्ये प्रसिद्ध व्हायचंय तर मी माझं दैव पूर्ण करू शकणार नाही. चला आता हे कुणाला तरी समजलंच पाहिजे. कारण जर देवाने तुम्हाला काही करायला सांगितलं असेल तर तुम्हाला नापसंतीची परीक्षा ही द्यावीच लागणार आहे. कारण ज्या ठिकाणी मी उभी आहे सैतान अशी काही तजवीज करून ठेवेल की ज्या लोकांचं तुम्ही कौतुक करता, ज्यांच्याशी तुम्ही नातं जोडू इच्छिता ते तुम्हाला नाकारतील. आणि जर तुम्ही म्हणालात ती तुमच्या जीवनासाठीची देवाचीच इच्छा आहे तर ते तुम्हाला सौम्य संदेश देतील की त्यांचा तुमच्याशी काही संबंध नाहीये. आणि जीवनाच्या अशाच ठिकाणी, जीवनाच्या त्याच मार्गावर तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही देवाबरोबर जाल की लोकांबरोबर. बघा, देव आपल्याला पुढच्या स्तरावर जाण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. मी 5 वर्ष घरगुती बायबल अभ्यास घेतला आणि मग देवाने माझी बढती सेंट लुईस चर्चमध्ये केली आणि त्यानंतर त्याने मला स्वतःचं सेवाकार्य स्थापायला सांगितलं. माझ्या जीवनातील बढतीच्या प्रत्येक वळणावर जेव्हा देव मला जीवनात पुढे नेऊ पाहत होता, पुढच्या स्तरावर नेत होता, तेव्हा माझ्यावर नापसंतीचे बरेच हल्ले झाले अशा लोकांकडून जे त्या काळी माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. मला कळत नव्हतं काय चाललंय जोवर काही वर्षांनी मी मागे वळून पाहिलं नाही. ती वेळ मला गोंधळात टाकणारी होती. मी फक्त देवाची आज्ञा पाळत होते आणि प्रत्येकाला त्या गोष्टीचा राग यायचा. तुम्हाला देवाबरोबर जाण्याची इच्छा असते आणि लोकांना तुमचा राग येतो कारण देवाला तुम्ही जे करावं असं वाटतं तेच तुम्ही करत असता. आणि जर तुम्हाला देवाच्या म्हणण्यानुसार वागायचं असेल आणि त्यांना तसं वाटत नसेल मग त्यांना कळत नाही तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार कसं जगू द्यावं. कारण तुम्ही प्रगती करत असता, ते करत नसतात. त्यांना कळतं काहीतरी चुकीचं आहे म्हणून ते तुम्हालाही मागे खेचतात जेणेकरून त्यांना वाईट वाटू नये. चला आता मला इथे असे लोक हवेत जे मला समजून घेतील. असे लोक हवेत जे होकारार्थी मान डोलवतायत. ते म्हणतात, एक सांगू का, इंग्रजी माणसं प्रतिसाद देणारी नसतात. चला तिकडे दुर्लक्ष करा, प्रतिसाद द्या मला. कारण मला त्याची सवय आहे. सर्व बंधनातून मुक्त होण्याची वेळ आहे. आमेन. या आठवड्याच्या शेवटी आपण पार्टी करणार आहोत.
हे भीतीदायक आहे. तो म्हणाला, मी लोकांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला असता तर मी प्रभू येशू ख्रिस्ताचा धर्मप्रचारक झालो नसतो. या गोंधळलेल्या परिस्थितीत मी वाढले आणि मला खरंच मित्र मिळाले नाहीत आणि मी शाळेत लोकप्रिय झाले नाही. मला नेहमी त्या विचित्र व्यक्तीसारखं वाटायचं ज्यांना इतरांना जे करायला मिळतं ते करायला मिळत नाही. मला खेळात नाचात जायला मिळालं नाही, मला शाळेत बक्षीस मिळालं नाही, मला शाळेची चित्र काढायला मिळाली नाही. मला विलक्षण, दुर्बोध, दुर्लक्षित असं वाटायचं आणि म्हणून मला खरोखर खरोखर मी लोकप्रिय असावं असं वाटायचं. आणि हे खूप आश्चर्यकारक आहे. जे आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळावं असं आपल्याला वाटतं आणि तो एखाद्यासाठी संदेश असू शकतो. आमेन. जसं एखादे वडील ज्यांना फुटबॉल स्टार व्हावंच वाटत होतं ते बनू शकले नाहीत, ते आता त्यांच्या मुलाला फुटबॉल खेळायला लावतात आणि त्याला आवडत नाही. तुमच्या मुलांना त्यांना हवं तसं त्यांच्या देणगी आणि व्यक्तिमत्वानुसार प्रशिक्षण द्या. तुमची स्वप्न तुमच्या मुलांमार्फत पूर्ण करू पाहू नका. या सगळ्या प्रक्रियेत त्यांच्यावर बंधनं घालून त्यांचं जीवन हिरावून घेऊ नका. मला माझ्या मुलांनी लोकप्रिय व्हावं असं वाटायचं आणि गंमत म्हणजे कुणीही लोकप्रिय झालं नाही. मी सत्य सांगते, कुणीही लोकप्रिय झाले नाही. बघा हे किती भयानक आहे. मुलांसमोरच हे सगळं बोलायचं म्हणजे त्यांना मित्र नव्हते असं नाही. ते कधी वर्गाध्यक्ष नव्हते, प्रतिनिधी नव्हते, ते या गोष्टीचे अध्यक्ष नव्हते, त्या गोष्टीचे अध्यक्ष नव्हते, की कुणीही असे लोकप्रिय नव्हते. आणि मला वाटायचं की त्यांनी लोकप्रिय व्हावं. जसजसे ते मोठे होत गेले, देवाने मला दाखवून दिलं, त्याने माझ्यावर कृपा केली. तो म्हणाला, एक गोष्ट जी तुम्हाला जाणवली नाही ती म्हणजे जर ते सगळे तुम्हाला हवे होते तसे झाले असते, अत्यंत लोकप्रिय, तर मग आपापसात तणाव निर्माण झाला असता आणि त्यामुळे ते माझ्यापासून दुरावले असते. म्हणजे बघा, काही वेळा देव जेव्हा एखादी गोष्ट जी आपल्याला हवी असते ती देत नाही, तेव्हा खरं तर तो आपलं संरक्षण करत असतो आणि आपल्या ते लक्षातही येत नाही. म्हणून आपण या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा की जर आपल्याला जे हवंय ते देवाने दिलेलं नसेल तर म्हणजे असं नाही की जे गरजेचं आहे ते तो देत नाहीये. कोणी माझं ऐकतंय का? जर देवाने आपल्याला जे हवंय ते दिलेलं नाही तर म्हणजे असं नाही की जे गरजेचं आहे ते तो देत नाहीये. आपल्याकडे क्षमता असते अशा गोष्टी मागण्याची ज्या आपल्याला मारू शकतात. आपल्याकडे क्षमता असते अशा गोष्टी मारण्याची ज्या आपल्याला विभक्त करतात संपूर्णपणे देवाच्या नातेसंबंधांपासून. मला वाटायचं माझ्या मुलांनी लोकप्रिय व्हावं का? अगदी प्रामाणिकपणे हे माझ्या मुलांना बरं वाटावं म्हणून नाही, हे मला स्वतःला बरं वाटावं म्हणून होतं. कारण मी लहान असताना मी लोकप्रिय नव्हते, त्यामुळे झालेल्या जखमा मला अजूनही आठवतायत आणि मी जी होते ती मला अजूनही आवडत नाही. मला अजूनही स्वतःबद्दल चांगलं वाटत नाही, म्हणून मी माझ्या संबंधित लोकांमार्फत स्वतःला चांगलं वाटून घेऊ पाहते. माझी मुलं एका विशिष्ट पद्धतीची असावी असं मला वाटायचं. माझं घर विशिष्ट असावं. प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट पद्धतीने ठेवण्याच्या प्रयत्नाने मी रागराग करायचे आणि मला कळायचं नाही की माझं काय चुकतंय. माझ्या हातला गोंधळ मला कळायचा नाही. त्यामुळे माझ्या भोवतालच्या प्रत्येक गोष्टीवरून मी माझी लायकी आणि किंमत ठरवायचे. मानसोपचार तज्ञांच्या उपचारासाठी तुम्ही जास्त किंमत मोजता, ते जास्त कमवा. बायबलमध्ये हाच संदेश आहे. हेच उत्तर आहे की आपण मोठी किंमत मोजणार आहोत. आमेन. कितीतरी लोक देव बोलवत असतानाही त्याच्याबरोबर पुढच्या स्तरावर जात नाहीत, कारण ते घाबरतात की लोक काय विचार करत असतील. देवा, मला कदाचित विचित्र समजतील. असेही लोक असतील ज्यांनी उद्या इथे येण्यासाठी रजा घेतलीये आणि हे विचित्र असेल. शुक्रवारी सकाळी चर्चमध्ये येण्यासाठी कुणी रजा घेत नाही. हा तर चक्क वेडेपणा झालेला आहे. लोक तुम्हाला विचित्र म्हणतील म्हणून घाबरून जाऊ नका. येशू म्हणतो लोकसन्मानासाठी विनंती करू नका. बायबल सांगते येशूने स्वतःची प्रतिष्ठा बनवली नाही. या विचारातून बाहेर या की तुमची चांगली प्रतिष्ठा असायला हवी, कारण जेव्हा तुम्ही ती निर्माण करू पाहता त्याच वेळी कोणीतरी येतं आणि तिचा नाश करतो. तुम्ही लोकांना संतुष्ट करणारे होणार की देवाला संतुष्ट करणारे, या विश्वात तुम्ही ठरवायला हवं. तुम्ही लोकांना संतुष्ट करणार की देवाला संतुष्ट करणार. कलस्यकरांस 3 बघू. नापसंती ही वेदनामय असते आणि वेदना टाळण्यासाठी आपण शक्य ते सगळं करतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला मान्यतेचं व्यसन लागतं, हे व्यसन दारूच्या व्यसनासारखं असतं. गोष्टी अस्वस्थ करतात
आणि मग ते तात्पर्यासाठी धावतात जे त्यांना शांत करू शकेल. आणि जर एखाद्याने आपल्याला मान्यता दिली नाही आपण अस्वस्थ होतो. जर आपल्याला मान्यतेचं व्यसन असेल ती मिळवण्यासाठी आपण तडजोड करतो. स्वतःत बदल करू पाहतो जेणेकरून आपल्याला बरं वाटेल. आणि आपण म्हणू की ठीक आहे, आता मी ठीक आहे, तुम्ही आता माझ्यावर रागावलेले नाही आहात, तुम्ही मला स्वीकारलंय. हा जगण्याचा भयंकर मार्ग आहे. देवाला वाटतं आपण ते करावं जेणेकरून लोक आनंदी होतील. पण जर ते आपल्याबरोबर आनंदी नसतील तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होता कामा नये. कधीही एखाद्याच्या समस्येसाठी स्वतःचा आनंद गमावू नका. कलस्यकरांस 3:23 बघूया आपण. जे काही तुम्ही करीता ते माणसासाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. आपण लोकांसाठी खूप करतो, लोकांची प्रशंसा मिळवण्यासाठी खूप करतो, आपण पाठीवर शाबासकी मिळवण्यासाठी खूप करतो. आपल्या हे लक्षात यायला हवं आपण जे काही करू ते प्रभूच्या इच्छेनुसार करायला हवं. जर तुम्ही बालवाडीची नोकरी अशासाठी सोडली की कोणी कौतुक करत नाही तर तुम्ही ती चुकीच्या कारणासाठी सोडताय. लोकांनी तुमचं कौतुक केलं पाहिजे ही अशी गोष्ट आहे की जिच्याबद्दल देव त्यांच्याशी व्यवहार करू शकतो. पण एक सांगू, मी हे बराच काळ आधी सोडून दिलं असतं जर मी ते लोकांसाठी करत असले असते. कारण आम्ही प्रौढ होत आहोत आणि हे अधिकाधिक गमतीशीर होत आहे. गेल्या महिन्यात मला लोकांनी 3 वेळा विचारलं. काही लोक मुलाखती घेताना त्यांनी असं विचारलं की तू निवृत्तीबद्दल काय विचार करतेस. आणि मी असं म्हटलं की मी तितकी काही वाईट दिसत नाहीये खरं तर. तुमच्या जीवनातील कर्तव्यापासून तुम्ही निवृत्त कसे व्हाल? मला असं वाटत नाही तुम्ही जाऊन म्हणावं देवा मी निवृत्त व्हायचं ठरवलंय. मी जे करते ते तुम्ही जे काही करता त्यासारखं नाहीये. ही एक नोकरी नाहीये. मी जे करते ते देवासाठी करतेय आणि लोकांना ते आवडावं असं मला वाटतं. पण जर त्यांना ते आवडलं नाही तर मी देव काय विचार करतो याची काळजी लोक काय विचार करतील यापेक्षा जास्त करायला हवी. माझं देवाशिवाय चालत नाही. पण जर मला चालवावं लागलं तर तुझ्याशिवाय माझं चालू शकेल. मला खरंच तुमचा अपमान करायचा नाही. मी काय म्हणते ते तुम्ही समजून घ्या. आपली जवळजवळ ही वृत्ती असावी लागेल. वेळ पडलीच तर तुमच्याशिवाय माझं चालेल पण देवाशिवाय नाही. देव हा माझ्या जीवनात असलाच पाहिजे. मला देवाच्या बाजूने असलं पाहिजे. पण मी तुमच्या बरोबर असले नाही तरी चालेल मला. जर आपली ही अशी वृत्ती नसेल आणि ती खरोखर वाईट वृत्ती नाहीये, ही एक भांडखोर वृत्ती नाहीये, ही एक निरोगी वृत्ती आहे. आणि जर आपण असा विचार करू लागलो की मला ही व्यक्ती हवी आहे, मी तुझ्याशिवाय काय करू. एक धर्मोपदेशक सुद्धा असा विचार करतो जर त्या श्रीमंत माणसाने चर्च सोडलं मी काय करू शकणारे देणग्या निघून जातील. जर तुम्हाला असं वाटलं त्याला तुमच्या उपदेशामधलं काही आवडलं नाही तर तुम्ही तुमचा संदेश बदलाल जेणेकरून तो श्रीमंत माणूस चर्चला देणग्या देत राहील. तुम्हाला माहितीये देव काय करतोय. जॉयस मायर सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा किंवा joycemeyer.org ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत.